झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली त्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। हेही पैसे खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहेत। आत्ताच आदेश दिलेले आहेत। बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडमने या आता 10 जिल्ह्यांमध्ये 100% आणि या 8 बँकांमध्ये 100% हप्ता वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत। बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचा शब्द नक्कीच पक्का होणार आहे, कारण या 10 जिल्ह्यांची आणि या 8 बँकांची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला 100% 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती आता 100% 3000 रुपये जमा होणार। परंतु लाडक्या बहिणींनो, फक्त आता सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच तुमच्या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तातडीने ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी तातडीने डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी आता सकाळी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% हप्ता वितरित करण्याचा ठरवलेला आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सांगितलेला आहे। आणि या फक्त 8 बँकांमध्ये मेसेज येऊ लागणार आहेत। आज शनिवार, आज हा हप्ता या 10 जिल्ह्यांमध्ये आणि या 8 बँकांमध्ये 100% पैसे जमा होऊ लागणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ लागणार आहे। आणि तुमच्या मोबाईलवरती नक्कीच मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती ऐका, लाडक्या बहिणींनो, तुम्ही बातम्या ऐकल्या असाल, अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करत गेलेले आहेत। तुमच्या पिन साईटच्या अनेक लाडक्या बहिणींना पैसे येतात आणि तुम्हाला येत नसतात। त्यामुळे तुम्हाला वाटतं की आपणाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं असं सिद्ध झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। आणि महत्त्वाची अपडेट बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्य एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना आत्ताच बोललेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आज 100% पैसे जमा होऊ लागणार आहेत। फक्त या 8 बँका आणि या 10 जिल्ह्यांमध्ये 100% हप्ता वितरित होणार आहे। काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरित केलेला नाही, कारण लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना वगळून टाकलेलं आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनो, त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी आत्ताच मोठा निर्णय घेतलेला आहे। बालविकास मंत्री अदितीताई तटकरेने सुद्धा आता मोठे आदेश दिलेले आहेत। आणि शिंदे साहेबांनी सकाळी जाऊन डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात केलेली आहे। कोणकोणते 10 जिल्हे आणि कोणकोणत्या 8 बँका आहेत नक्कीच पाहूया। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयाचा लाभ देण्याचा सुरुवात केलेली आहे। तिकडून डीबीटीचं बटन दाबलं की एका तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होण्यास सुरुवात होतात, कारण बँकांना सुद्धा तटकरे मॅडमने आदेश दिलेले आहेत। तसेच लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला अनेक हप्ते आलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्याच पद्धतीने तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, तुमच्या खात्यावरती लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे। कारण की घरामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल, त्या लाडक्या बहिणीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो, अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत, अनेक हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत
आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 16वा आणि 17वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये तातडीने 2 ते 3 दिवसांमध्ये 100% वितरित केला जाणार आहे. शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो. लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती नक्कीच पैसे जमा होणार आहेत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहेत कोणकोणती महत्त्वाची कामे आहेत. लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा. तुमचा आता बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचंच आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेची KYC करणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींनी आपली KYC नक्की सरसकट लाडक्या बहिणींनी करून घ्यायची आहे. कारण DBTचं बटन दाबून तिकडून शिंदे साहेबांनी आताच आदेश दिलेले आहेत. कारण सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली लाडकी बहीण योजनेची KYC करून नक्की घ्यायची आहे. कारण तुम्हाला हप्ता वितरित करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरती आणि शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुम्ही आता ऐकलाच असाल. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता वितरित होणार आहे. या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आता बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींचे सर्व महिलांच्या खात्यावरती 100% पैसे जमा होणार आहेत. आणि सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंदात असणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 100% आता पैसे जमा होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून आताच आदेश आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि 8 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि अजून पण हप्ता या ठिकाणी घेऊन लागलेले आहेत. लाडक्या बहिणींनो बघा, आता सरसकट या लाडक्या बहिणींना या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि सरकारने नियम लावलेले आहेत, काही अटी लावलेल्या आहेत. दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी एका घरामध्ये लाभ घेऊ शकत नाहीत. कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये अनेक लाडक्या बहिणी असतील, त्या लाडक्या बहिणींना आता 100% लाभ मिळणार नाही. कारण तुमच्या रेशन कार्डच्या KYC मधून समजण्यात आलेलं आहे की सरकारच्या माध्यमातून चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकाच व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो. लाडक्या बहिणींनो, रेशन कार्डची KYC केली की तुम्हाला लगेचच सरकारच्या माध्यमातून समजलं जातं की तुम्ही सर्व लाडक्या बहिणी एकाच घरामध्ये आहेत. तुम्ही सेपरेट रेशन कार्ड असलं की तुम्हाला महिलांनो नक्कीच हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेले आहेत. ह्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये आता लवकरच 16वा आणि 17वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जर पैसे येणार असतील तर तुम्हाला 100% मेसेज येणार आहे. बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमने आत्ताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा आदेश दिलेला आहे. आणि आता येता पुढील 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरित केला जाणार आहे. राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. कारण लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत ते सुद्धा सांगणार आहे. राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. राज्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे बघूया. आता तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन बघा. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, सरकारी नोकरीवर असतील किंवा सरकारी पेन्शनधारक असतील, अशा नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे, या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लवकरात लवकर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. काय तुम्हाला बघा. लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे, तुमची कोणकोणती कामे करायची आहेत लक्ष देऊन बघा. आपलं आधार कार्डवरचं नाव आणि आपल्या बँक खात्यावरचे नाव सेम असणं गरजेचं आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. आणि आपलं बँक अकाउंट चालू असणं गरजेचं आहे. अनेक लाडक्या बहिणी असे आहेत की लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतात आणि त्या लाडक्या बहिणी खात्यावरती 1ही रुपया ठेवत नसतात. त्यामुळे बँकेचं खातं बंद पडू शकतं. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला की
लाडक्या बहिणींनी त्या खात्यावरती एकही रुपये ठेवत नसतात, परंतु लाडक्या बहिणींनी सरसकट 500 रुपये नक्की ठेवणं गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणीने तुमचं खातं अकाउंट बंद पडलं जातं. आणि आता आपण या 8 महत्त्वाच्या बँका आणि या 10 महत्त्वाचे जिल्हे नक्की पाहूया. कारण लाडक्या बहिणींनो, आता आपण 8 बँका महत्त्वाच्या सांगणार आहे. लक्ष देऊन बघा. पहिली बँक आहे ICICI बँक, दुसरी आहे HDFC, कोटक महिंद्रा, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड नॅशनल बँक, इको बँक. या सर्व लाडक्या बहिणींनो, या 8 बँकांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3000 रुपयेचा नक्की जमा होणार आहे. आणि आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेचच पैसे जमा होणार आहेत, अशी घोषणा बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडमने सांगितलेली आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत महत्त्वाची 10 जिल्हे कोणकोणते आहेत. लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊन बघा, कारण तुमचा जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आता आपण लगेचच नावे सांगणार आहेत. लक्ष देऊन बघा. लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे आणि सांगली. या सर्व 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे. कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 16वा आणि 17वा म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लगेचच वितरित केला जाणार आहे. तिकडून शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्याचा आदेश दिलेला आहे. आणि सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंदात आहेत. तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींनो लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि आताच एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अदितीताई तटकरे मॅडमने बँकांना आदेश दिलेले आहेत. आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंदात आहेत. या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना तर इतका आनंद झालेला आहे की सर्वात अतिशय आनंद झालेल्या लाडक्या बहिणी म्हणजेच या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना. कारण दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% दोन्ही हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचे अनेक कामे राहिलेले आहेत, ते राहिलेली कामे नक्की दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर हे कामे करून घेणे गरजेचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना अपात्र करू लागलेले आहेत. कारण फॉर्मची पडताळणी सुरू असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे मेसेज येऊ लागणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, तुमचे अनेक कामं अर्धवट असल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि लाभ मिळणारच नाही. ज्या लाडक्या बहिणी लवकरात लवकर कामे लवकरात लवकर करतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्की हप्ता वितरित केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 16वा आणि 17वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच घ्यायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्की पैसे जमा होणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेचा सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.